आपल्या देशात हजारो किलोमीटर पसरलेल्या रेल्वे रुळांची चोरी कोणी का करत नाही? रस्त्यावरील दिवे, लोखंडी ग्रिल, मंदिराचे घंटानाद करणारे घंटेही चोरीला जातात. मग इतका प्रचंड लोखंडाचा साठा उघड्यावर असूनही रेल्वे रूळ सुरक्षित कसे राहतात? यामागे काही अदृश्य पण अत्यंत ठोस कारणे आहेत. आणि ती समजून घेतली की आपोआप हा प्रश्न सुटतो. सर्वात आधी आपण रुळांच्या बनावटीकडे पाहूया. रेल्वे रूळ साध्या लोखंडाचे नसतात, तर ते विशेष प्रकारच्या उच्च दर्जाच्या स्टीलपासून बनवलेले असतात, ज्याला उच्च कार्बन व मँगनीज मिश्रधातू स्टील म्हणता येते. काही ठिकाणी हॅडफील्ड स्टीलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो, ज्यात मँगनीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे स्टील अतिशय कडक, झीजरोधक आणि प्रचंड दाब सहन करणारे बनते. म्हणून साध्या आरीने, गॅस कटरने किंवा हातातील उपकरणांनी ते कापणे जवळजवळ अशक्य असते. उलट कापण्याचा प्रयत्न करणारे उपकरणच अधिक खराब होते. आता समजा एखाद्याने कसेबसे रुळाचा तुकडा वेगळा केला, तरी पुढचा मोठा प्रश्न उभा राहतो, तो वितळवायचा कसा? अशा स्टीलला वितळवण्यासाठी सुमारे 1400 ते 1500 अंश सेल्सिअस तापमानाची औद्योगिक भट्टी लागते, जी केवळ मोठ्या कारखान्यांकडेच उपलब्ध असते. स्थानिक भंगारवाले किंवा बेकायदेशीर व्यापाऱ्यांकडे अशी सुविधा नसते, आणि असलीच तरी रेल्वे स्टील वितळवण्याचा धोका ते पत्करत नाहीत. यानंतर येतो कायद्याचा मुद्दा. रेल्वेची कोणतीही मालमत्ता ही सामान्य सरकारी मालमत्तेपेक्षा अधिक कठोर संरक्षणाखाली असते. भारतीय रेल्वे मालमत्ता बेकायदेशीर ताबा कायद्यानुसार रेल्वे रूळ, स्लीपर किंवा इतर साहित्याची चोरी, साठवणूक किंवा खरेदी विक्री हा गंभीर गुन्हा मानला जातो. आणि या साहित्यावर विशिष्ट चिन्हे, क्रमांक व ओळख कोड असतात. त्यामुळे एखाद्या कबाडखान्यात असा माल सापडला तर थेट चौकशी, दुकान सील होणे आणि दीर्घकाळ तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. म्हणून कोणताही शहाणा व्यापारी थोड्या नफ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य धोक्यात घालायला तयार होत नाही. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वजन आणि वाहतुकीची अडचण. रेल्वे रुळांचा अगदी छोटा तुकडाही शेकडो किलो वजनाचा असतो. तो उचलण्यासाठी क्रेन, अनेक माणसे आणि मोठे वाहन लागते. सुनसान भागातून इतके जड साहित्य हलवणे, लोड करणे आणि नंतर विक्रीसाठी नेणे हे चोरांसाठी खर्चिक, वेळखाऊ आणि अत्यंत धोकादायक ठरते. कारण थोडीशीही चूक झाली तरी रेल्वे सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलीस किंवा गस्त पथकांच्या नजरेत ते सहज येऊ शकतात. या सगळ्यावर कडी म्हणजे रेल्वे रुळांचे जाळे हे देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेषा आहे. एका रुळाची छेडछाडही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे संवेदनशील भागांमध्ये सतत तपासणी, पेट्रोलिंग आणि आधुनिक देखरेख प्रणाली वापरल्या जातात. म्हणून जेव्हा आपण पुन्हा विचार करतो की रेल्वे रुळांची चोरी का होत नाही, तेव्हा उत्तर एकाच कारणात नाही, तर मजबूत तांत्रिक रचना, प्रचंड वजन, वितळवण्याची औद्योगिक अडचण, कठोर कायदे आणि शून्य बाजारपेठ या सगळ्यांच्या एकत्रित परिणामात दडलेले आहे. आणि म्हणूनच उघड्यावर असतानाही हे रूळ आजपर्यंत सुरक्षित आहेत. ही केवळ भीतीची गोष्ट नाही, तर विज्ञान, अर्थकारण आणि कायदा यांचा सुंदर समतोल आहे.